काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। आज रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत रावेर तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। यावेळी रावेर तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी बांधव, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। मोदी सरकारला आक्रमकपणे करण्याचे काम हे नाना भाऊ करीत आहे। देशाला संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे। काँग्रेस हा देशाचा आत्मा आहे असे उद्गार ठामपणे काढणारे म्हणजेच आपले नाना भाऊ। नाना भाऊंनी प्रदेश काँग्रेसची धुरा घेतल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र भिजून काढला। तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पक्ष पोहोचून संघटनेमध्ये नवीन ऊर्जा आणण्याचं काम हे करण्याचं काम हे नाना भाऊंनी जनसेवेचा उभार स्वीकारलेला आहे। जनसेवेचा उभार घेतलेले नाना भाऊ खऱ्या अर्थानं आज लोकनेते झालेले आहेत। अशा या आपल्या लाडक्या नेत्याचं आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती, शेतकऱ्यांच्या विरोधात मोदी सरकारने बनवलेले कायदे हे नष्ट करण्याकरिता नाना भाऊंची काही जनसेवेचं शेतकऱ्यांचं मनोबल लावण्याचं जे काही धोरण हातात घेतलेलं आहे त्याची काही सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे। उत्तर महाराष्ट्राची सुरुवात ही भैरपूर झाली आहे। ज्या ठिकाणी आपल्या या काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालेलं होतं अशा या कर्मभूमीतून, अशा या पावनभूमीतून ही सुरुवात झालेली आहे उत्तर महाराष्ट्राची। वाद विदर्भ उल्हास महाविद्यालयावर रुग्णालय येथे आज नाना भाऊ हे उपस्थित राहिलेले आहे। मागील 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ज्या काही कोविड योजनांनी अतिशय जीवाची पर्वा काही केलेलं आहे त्याच्या या काळीची पावती त्यांचा सन्मान करण्यासाठी आज नाना भाऊ इथं उपस्थित राहिलेले आहेत। त्याच पद्धतीने मी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संदीप भैया साहेब, त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय उल्हासदादा, त्याच पद्धतीने श्रीदादा, सर्वांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय नाना भाऊ पटोले यांचा सत्कार करावा। प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुलजी लोंढे सर यांचा सत्कार
देखील उल्हास साजरा करतील. आदरणीय डीजी भाऊसाहेब करतील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेश सचिव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय डीजी भाऊसाहेब यांचा देखील सत्कार डॉक्टर उल्हासदादा करतील. माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय राजूदादा पाटील यांचा देखील सत्कार उल्हासदादांनी करावा अशी विनंती करतो. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचे गटनेते आदरणीय प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा देखील सत्कार उल्हासदादांनी करावा. माजी जिल्हाध्यक्ष उदयदादा पाटील यांचा देखील सत्कार उल्हासदादा करतील. त्याच पद्धतीने शहराच्या प्रभारी आदरणीय अश्विनीताई बोरसे यांचा सत्कार प्रतिभाताई मोरे करतील. आल्या सर्व मान्यवरांचे वेळोवेळी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. त्याच पद्धतीने आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार आदरणीय डॉक्टर उल्हासदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपद 2 शब्द सांगा. सन्माननीय प्रांताध्यक्ष आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उल्हासमय वातावरण करणारे आदरणीय आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी नानाजी या कॉलेजला परवानगी दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्याच आम्ही भाग्यवान आहोत की त्यांच्या सुकन्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या माणसाची कन्या असून जमिनीवरती आहे. जरा टाळ्या वाजवा. अशा आदरणीय आमदार 3 वेळा आमदार सन्माननीय परिणिताई शिंदे आमच्या सगळ्यांचे आमदार जिल्हा आमदार आणि नाना भाऊ लवकर त्यांना आमदार करा ही आमची विनंती आहे. गिरीशदादा चौधरी व्यासपीठावर उपस्थित असलेले ऑल इंडिया काँग्रेस कमिटी किसान सेलचे जे अतिशय मनापासून सगळ्या बारकाईने आपलं ऑब्झर्वेशन करतायत ते श्यामभाऊ पांडेजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता आणि आपण दूरदर्शन किंवा टीव्हीवरती डिबेट्समध्ये अतिशय अभ्यासवर्ष वृत्तीमुळे ओबीसी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि साहेबांच्या सोबत अतिशय मनापासून सर्व गोष्टींमध्ये सहकार्य करणे आदरणीय प्रमोदजी मोरे साहेब आमच्या सगळ्या आदरणीय उदयदादा, आदरणीय प्रभाकर दादा, आदरणीय डीजी भाऊसाहेब, माजी अध्यक्ष राजूदादा, आदरणीय ज्योत्स्नाताई, आदरणीय प्रतिभाताई, आदरणीय प्रदीपदादा पवार थोडे मागे बसले. प्रदीपदादा छान आहे की गुळगुळीत शरद पवारांच्या काम पकडत नाही. अशा आदरणीय सर्व व्यासपीठावरती असलेले इंटकचे अध्यक्ष भगतसिंग बापू, महिला काँग्रेसच्या
अध्यक्ष महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुलोचनाताई, आमच्या सगळ्यांचे जिल्ह्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि सतत सदैव युवकांना मार्गदर्शन करणारे अविनाश भालेराव, आमच्या 40 गावचे उमेदवार आदरणीय अशोकराव कलाडे, जगदीश पाटील, ज्ञानेश्वर महाजन, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हितेश चिरंजीव हितेश, आदरणीय चिरंजीव हितेश, बंटी भैया, ऑल इंडिया सफाई काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्यांनी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अतिशय चांगला नेटवर्क केलाय ते आदरणीय गणेशजी बारसे, मुक्तावर खान, आदरणीय प्रतिभाताई चंद्रकलाताई इंगळे, रमेशदादा शिकवी उपस्थित व्यासपीठाच्या समोरचे आमचे सगळे पत्रकार मित्र, अभिनय वाघाचे, चंदुनेरे, आयजन लोकनेचे इम्रानभाई, अयाजभाई, सगळेच किशनाच्या ताई आहेत, सगळेच या ठिकाणी उपस्थित आहे. आज तुम्हाला भरपूर आमच्या लहानांनी घोषणा केलेल्या आहेत. मोदी बघाव करुणा बघाव अनेक घोषणा मिळाल्या आहेत. आपल्या सगळ्यांना स्वागत करतो. मनुष्य या ठिकाणी उपस्थित आहे. सामनाई अध्यक्ष होते. लाखो आरटीपीसीआर टेस्ट लाखो आरटीपीसीआर टेस्ट आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. आतापर्यंत 8 ते 10 हजार कोरोनाच्या रुग्णांना आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. 8 ते 10 हजार. सरकारने ज्या दिवशी कोरोना आला त्या दिवसापासून आमच्या 1100 खाटांपैकी 400 खाटा या कोरोना करता त्यांनी आम्हाला रिझर्व्ह करून ठेवल्या. आत्ताच्या घडीला सुद्धा म्युकॉर मायकोसिसचे आमच्याकडे 35 पेशंट आहेत. त्या सगळ्यांची आम्ही सेवा करत आहोत. आपल्या माध्यमातून त्या जळगाव जिल्ह्यातल्या म्युकॉर मायकोसिसच्या पेशंटला ज्यांना एम्फोटेरिसिस इंजेक्शनची गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला फोन करू, आपण आम्हाला मदत कराल, कारण पेशंटला ते मोफत दिलं जातं आणि त्यामुळे पेशंट बरा होतो. हे सगळं करत असताना आम्हाला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मदतीची हात लागली, गरज पडली, तुम्ही अँटीसिव्हिलचा विषय केला, तुम्ही टोसिलचा विषय केला, आमच्याकडे सिव्हिल तलाश पहिले. जेव्हा जेव्हा आम्हाला अँटीसिव्हिलची टोसिलची गरज होती त्या सगळ्या आमचे पेशंट श्रीदादाला फोन करत होते आणि 100च्या वरती पेशंटला श्रीदादाच्या माध्यमातून या ठिकाणी मदत झाली. हे सगळं करत असताना 15 तालुक्यातले आमचे कोरोना योद्धा जे आहेत, जे काँग्रेसचे कोरोना योद्धा आहेत, प्रत्येक तालुक्यात भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हजारो टक्के जमा झाले. हजारो आमचीच ब्लड बँक आहे. भैयासाहेब आमचेच आहे. भैयासाहेब फोन करतात या ठिकाणी रक्तदानाला जायचं आहे. पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो, महाराष्ट्रात ज्या काही अग्रसेन जिल्हे आहेत कोरोनाचे काम करणारे, त्यात आमच्या भैयासाहेबांचा जिल्हा हा अग्रेसर आहे आणि आम्ही ब्लड बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा काम केलं. अनेक दिवसांपासून इच्छा होती की आमच्या या कोरोना योद्धांचा सत्कार करावा. आमचा युवक काँग्रेसचा हितेश पाटील, कुठे आहे हितेश, दररोज 4-5 पेशंट त्याच्या असतातच. युवक काँग्रेसची काही सेपरेट टीम आहे, त्या टीमच्या माध्यमातून तो काम करत असतो. मुलावर या ठिकाणी घुसवून असतात. सध्या भालेराव यांच्या माध्यमातून विभाग पेशंट असतात. हे सगळं काँग्रेसच्या कार्यकर्ता करतो, पण त्याला प्रसिद्धी
नसेल. म्हणून आम्ही ठरवलं ना, शिरीष दादाने जेव्हा फोन केला रविवारच्या दिवशी, मला वाटतं फोन केला, नानाचा प्रोग्राम जाहीर झाला आणि 3 दिवसांनी कार्यक्रम. दादांना म्हटलं, दादा काय कार्यक्रम आपल्याकडे घ्यायचा, म्हणजे कोरोना योद्धांचा सत्कार पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जवळजवळ 50-70च्या वरती कोरोना योद्धा या ठिकाणी आहे. नाना आपल्याला सगळ्यांना भूक लागली आहे, पण तरी सुद्धा कोरोना योद्धा आहे. शक्यता आहे. पहिला कशाप्रकारे नाना आपल्या भाषणात सांगितलं, मोदींनी काय काय केलं ते आपल्याला सांगतो. नंतर दुसरी लाट जी आली त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, ते कोरोना पकडण्यासारखं आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या लाटेच्या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांना उत्साह मिळेल. म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम तुमचं भाषण झाल्यानंतर आधी वैदिकताई शिरीषदादा बोलतील, नंतर नाना जसा आपण क्रम सांगाल तसा आपण या ठिकाणी भाषणाचा आपण करूया. आणि वातावरण खूप छान आहे. इधर देखो तो नाना है, उधर देखो तो नाना है, सब नाना है, सगळ्यांना दिसत आहे. आणि संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी चालण्याच्या पद्धतीचा वापर पण झालेला आहे. आपण आपल्याला भूक लागली असते शेर बोलतात शेर खूप सुंदर होतं. आदरणीय प्रणितीताई शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जास्तीत आपण उपस्थित असलेल्या आदरणीय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनिर्माणचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, आदरणीय शिरीष दादा संत्रेजी, आदरणीय उल्हास दादा पाटील साहेब, आदरणीय माजी आमदार उपस्थित आदरणीय आदरणीय पांडेजी, आदरणीय संदीप पाटीलजी, आदरणीय सोनावणेजी उपस्थित, उदयजी, शोभाताई, आदरणीय सुलोचनाताई उपस्थित, सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सर्व कोरोना योद्धा, केतकी आणि तुमचे मिस्टर आणि उपस्थित काँग्रेसचे जितेंजी, उपस्थित सर्व मान्यवर. खूप उशीर झाला की आपण जास्त वेळ घेऊ इच्छित नाही आहे. एक महिन्यापूर्वीच मला इथे यायचा प्रसंग आला. आदरणीय उल्हासदादांनी मला आवर्जून या ठिकाणी बोलवलं आणि अतिशय आनंद झाला इथे येऊन ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन करण्यास. दादा, तुम्ही तुमच्याकडे ऑक्सिजन प्लांट पण आहे, आरटीपीसीआर टेस्टिंग लॅबोरेटरी पण आहे, तुमच्याकडे ब्लड बँक पण आहे. खरं तर तुम्ही या जिल्ह्याचे देवदूत आहात असं म्हणायला हरकत नाही. आणि मला माहिती कारण का प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा एवढा तुटवडा होता आणि लोक खरंच म्हणजे मोठी माणसं जे लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन कशासाठी असतं की आपण पुढच्या जी लाट असते त्याची तयारी आपण पहिल्या लॉकडाऊन मध्ये करतो, म्हणून लॉकडाऊन केलं जातं. मागच्या लॉकडाऊन मध्ये मोदींनी फक्त मजा केली, दुसरं काही केलं नाही. त्यांनी ना आयसीयू बेड्स दिले, ना व्हेंटिलेटर दिले, ना ऑक्सिजन प्लांटची कपॅसिटी वाढवली, ना आरटीपीसीआर टेस्ट वाढवले, ना रेमडेसिवीर. आणि म्हणून ह्या वर्षी जे लॉकडाऊन झालं ते त्याचं कारणीभूत आणि जेवढे ह्या वर्षी मृत्युमुखी लोक पडले त्याचं कारणीभूत एकमेव मोदी. दादा, तुम्ही देवदूत आहात, पण मोदी मला असं वाटतं आपल्या देशात यमदूत म्हणून आहे असं म्हणायला. जर एकमेव व्यक्ती कोण जबाबदार असेल या सेकंड वेव्ह दुसरी लाट आणि मृत्युमुखी जे पडले त्यांच्यासाठी, तर ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण जी तयारी करायला पाहिजे होती, जर जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जे दादांना जमलंय ती एवढी सोपी गोष्ट मोदींना जमली ना आपल्या देशाचे पंतप्रधान असतो. त्यांना त्या गादीवर जाण्याचा काहीही हक्क नाही आहे. उलटी गिरती सुरू होते मला असं वाटतं आता. आणि नानाभाऊनी जी स्टेटमेंट दिली की जब तक मोदी है तब तक कोरोना रहने वाला है, मोदी भगाव कोरोना को हटाव, हे आता प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाती घेतलं पाहिजे. मला एवढंच बोलायचं जे कोरोनाचे योद्धा आहेत
काळजी घ्या, अजूनही बऱ्याच जणांना बिझनेस जाणवतो, बरंच काही होत असतं, पण वॅक्सिन नंतर पण करोना झाला असेल तरीही कोरोना होण्याची शक्यता आहे. पण आपण सगळ्यांनी काळजी घ्या. आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. कोरोनामुळे काही मुलं अनाथ झाली आहेत, त्या मुलांसाठी देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून योजना सुरू झाली आहे. आपण सगळ्यांपर्यंत ती योजना पोहोचवायचा 100% प्रयत्न करूया. सरकार हे मायबाप सरकार असतं आणि महाविकास आघाडी मायबाप सरकार आहे, त्या गोष्टीची मला बिलकुल मनात शंका नाही आहे. मी केतकी आणि तिचे मिस्टर त्यांचं मनापासून अभिनंदन करते. बेटिया है तो रौनक है, आम्ही पण तिची बहिणी आहोत आणि ती रेडिओलॉजिस्ट आहे आणि तुमचे जावे जे आहेत ते कार्डिओलॉजिस्ट आहेत. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि तुम्ही हे सगळा तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तो काँग्रेस पक्षाला अर्पण करताय, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. अतिशय जंगी स्वागत केलं तुम्ही नाना भाऊंचा इथे. उत्कृष्ट झाला आणि सुरुवात चांगली झाली. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, अभिनंदन. मी आदरणीय नाना भाऊंना आमंत्रित करते की ते आपलं मंत्र घ्या. धन्यवाद. ज्यांच्या भाषणाची आपण अतिशय आतुरतेने वाट बघत आहात असे महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, मी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. कोविड योद्धांचा सरकार असा गोंडस कार्यक्रम आमच्या उल्हासदादांनी काँग्रेसच्या वतीनं इथं आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी उल्हासदादांचं मनापासून सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रदेशच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे, आपल्या जळगावच्या आमच्या प्रभारी माजी मंत्री श्रीमती शोभा बच्चाव, दुसऱ्या शहराच्या अध्यक्ष श्रीमती अश्विनी मोरस्ते, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडेजी, आपल्या काँग्रेसचे प्रदेशचे प्रवक्ते अतुल लोंढेजी, आदरणीय मोरेजी, आपले हसतमुख आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले जिल्ह्याचे आमदार आदरणीय श्रीभाऊ चौधरी, माजी आमदार आदरणीय रमेशदादा चौधरी, मंचावरती काँग्रेसचे ज्येष्ठ सगळे पदाधिकारी उपस्थित, माझे सगळे आपण कोविड योद्धांचा सत्कार करण्याचा हा कार्यक्रम जो आज आपल्यावर आलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं खरं की आपली हा योद्धा जो आहे हा योद्धा देशाला वाचवण्यासाठी असतो, देशाच्या सुरक्षा करण्यासाठी असतो. पण ही जी बिमारी आहे मानव निर्मित, या बिमारीला आपल्या देशामध्ये आणून आपल्या देशाच्या असंख्य लोकांना एम्स पाठवलं, पण अनेक कुटुंब उघड्यावर आणण्याचं काम भाजपच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपचेच
होतो, देशाचे नाही. त्यांनी ही जाणून बुजून त्या देशामध्ये ही व्यवस्था निर्माण केली. ज्या तरुणांचा वापर, ज्या योद्धांचा वापर लोक कल्याणासाठी, देशासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी करायची गरज होती. आज आपण पाहतोय की त्या आमच्या योद्धांना कोरोनामध्ये आपला स्वतःचा जीव संकटात टाकून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात संख्या असल्यानंतर कधी आपल्याला बेड मिळत नाही, कधी ऑक्सिजन मिळत नाही, कधी रेमडेसिवीर मिळत नाही, अशा पद्धतीच्या या व्यवस्थेमध्ये कधी रक्त मिळत नाही, कधी प्लाझ्मा मिळत नाही आणि अशा या व्यवस्थेमध्ये आमचा हा योद्धा जो कोरोना योद्धा आपण त्याला म्हणतोय त्याला स्वतःचा जीव धोक्यात घेऊन त्याचा सगळ्यात दुसऱ्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून तुमचं कौतुक करायसाठी या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे. तर कोरोनाची जी परिस्थिती आपल्या देशामध्ये मगाशी म्हणालो की जाणून बुजून आपल्या देशामध्ये हा कोरोना आणला गेला. आता या कोरोनामधली जी परिस्थिती आहे का आणला गेला तर या देशाला बर्बाद करायची व्यवस्था, एक प्लॅन ठरवून म्हणजे जागतिक पातळीवर हा प्लॅन झाला. मी मगाशी सांगत होतो की 2019च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 14 आणि 15 नोव्हेंबरला चीनचे राष्ट्रपती आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे दोघेही महाबलेश्वरमध्ये एकत्रित आले. आता तिथं कोंबडीचा पावडर खायला तर कसे झाले दोघ जण. आपल्या खानदेशामध्ये थोडंसं पावसाचा थोडा थटावटात होतो म्हणून त्या महाबलेश्वरमध्ये जो चीनचा राष्ट्रपती खानदेशी पावडर खायला WHO आपल्याला सांगितलं की देशाच्या सीमासील भारतासाठी आम्हाला हानिकारक होऊ शकतो. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेच्या निवडणुकीत आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला यांनी ऑर्डर दिलेला नाही म्हणजे आपल्या देशाच्या सरकारने आणि तिथपर्यंत बिझनेस वाले त्यांनी दुसऱ्या देशातला ऑर्डर घेऊन टाकलं आणि दुसऱ्या देशामध्ये सप्लाय चालू केली. पण जेव्हा देशामध्ये दबाव वाढला राहुल गांधीजी आणि सोनिया गांधींनी सांगितलं की लोक म्हणतात आहे तुमच्यावर लस नाही आणि मग या माणसानं त्याला बोलावून त्याला दबाव करायचा. 50% आम्ही 150 रुपयात ते घेणार, राज्य सरकार 400 रुपयात घेणार, खासगीवाले 600 रुपयात घेणार. या पद्धतीनं भारतातल्या जनतेच्या मृत्यूचा सौदा करणारा या देशातला हा पहिला प्रधानमंत्री ठरला. आणि त्यांनी लसीकरणामध्ये सुद्धा बघायला जी लस तयार होती ती लस पाकिस्तानला फुकट दिली आणि भारतातल्या लोकांना विकत देण्याची परंपरा. म्हणजे असं तर कधी आपल्या देशामध्ये कधी पाहिलं नाही की देशातले लोक उपाशी मरतात आहेत, देशातले लोक औषधींना मरतात आहेत आणि आपल्या देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशाच्या म्हणजे ज्या पाकिस्तान जो आपला परंपरेचा दुश्मन देश आहे
त्या देशाच्या लोकांना जीव वाचण्यासाठी चाललेलं आहे. आणि या पद्धतीची व्यवस्था निर्माण झाली. त्या बायडनने काय केलं, ज्यांनी जे ट्रम्पचा प्रचार केला त्या बायडन सांगितलं माझं व्हायचं नाही. त्याच्यामुळे यांनी पण काढला पुण्यावाल्यांनी त्याचा. आणि म्हणून त्यांनी मग सांगितलं की आम्हाला यांनी आता इकडे ऑर्डर देत आहे आणि अशा ऑर्डरमध्ये आम्ही यांना तेवढी लस देऊ शकत नाही. आणि आता यांनी ग्लोबल टेंडर केलं. आता ग्लोबल टेंडरमध्ये सुद्धा मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, नाही डॉक्टर लोकांचं भाग आहे म्हणून सांगतो. आपल्या देशामध्ये जी लस तयार होते, कोविशिल्ड असेल, दुसरी ती वॅक्सिन असेल, कोवॅक्सिन असेल, हिला जे टेम्परेचर लागतं त्याला +4 डिग्री लागतं, +4. आणि आपण विदेशातून जे आणणार आहोत त्याला -70 लागणार. आता -70 मध्ये त्याला तुम्हाला मी साधाच प्रश्न विचारतो की +4 डिग्री आपण मेंटेन करू शकत नाही. हे कारण की लस आहे, हिला आम्ही टेम्परेचर मेंटेन करू शकलो नाही तर ते पाणी झालं. अनेक ठिकाणी तुम्हाला आता लक्षात आलं असेल की अनेक ठिकाणी लस दिल्यानंतर तो माणूस मेला आणि अनेक ग्रामीण भागामध्ये लस घेत नव्हते. त्याची कारणं हीच होती कारण की त्याचं टेम्परेचर आपण मेंटेन करू शकलो नाही. आणि टेम्परेचर मेंटेन झालं नाही, ती लस उपयोगी ठरली नाही आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला. आता फायझर वगैरे सारख्या लस ज्या आणल्या तर त्याला -70 डिग्री लागतात. आता -70 डिग्री मला तुम्ही सांगा की कोणत्या आता जळगाव जिल्हा समजा डॉक्टर सांगितलं या एवढं मोठं हॉस्पिटल असेल तरी हे -70 मेंटेन करू शकणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्या देशाची सगळ्यात मोठी लोकसंख्या असताना एवढं मोठं संकट आपल्या देशावर येत आहे आणि आपल्या देशाचा प्रधानमंत्री बँजी म्हणून ते निवडणुकीला फिरते आहे. यासाठी आम्ही त्याला देशाचा प्रधानमंत्री केला होता हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होता. आणि म्हणून मी त्यांचं वर्णन फार जास्त करण्यापेक्षा आता लोकांना त्यांनी जे काही देशासाठी केलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी कोरोनाचं कारण आहे तर 2 कोटी रुपयांना 15 लाख रुपयाच्या गरीबाच्या खात्यात काढा नोटाबंदी झाली, 15 लाख रुपये नोकरी देण्यापेक्षा उलट 2 लाख रुपयाला त्यालाही वापरावं लागलं. आणि मग याच्या परिस्थितीमध्ये देश विकायचा होता. दिला तुम्हाला आतमध्ये टाकून घरामध्ये लॉकडाऊन मध्ये पहिले ताटा वाजवली आणि मग दिवे पेटवले. आता ताटा वाजवल्यानं समजा कोरोना गेला असता तर डॉक्टर साहेब तुम्हाला मोठं हॉस्पिटल उघडायची गरज नसती पडली. देशविकासाची याची गरज आहे. इकडे तुम्हाला सांगतात की तुम्हाला दिवे पेटवा आणि तेल कोणाचं फॉर्च्यून तेल कोणाचं आहे टीव्हीवरच माहिती. मग हे याचं ते मागलं सगळे जे तेल का महाग झालं त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. आता खूप सारं बोलायचं आहे, खूप सारे विषय तेल महाग याच्यासाठी झालं की ह्याच्या रिफायनरी करणाऱ्या ज्या काही आपल्या जळगाव जिल्ह्यातली रिफायनरी आहे तेलाच्या रिफायनरी, आता हे जे बंदर असतात काही बंदर म्हणले की बोर्ड समुद्रातले जे बोर्ड आहे हे बोर्ड सगळे विकत घेतलं. आता जो तेल आपल्या देशात येतो हा आपल्या देशातल्या आपण जे उत्पादन आहे तेवढं आपल्या देशातल्या लोकसंख्येला पुरवू शकेल एवढं तेल आपल्याजवळ होत नाही. आपल्याला आयात करावं लागतं तेल. आता तो तेल असतो तो बोर्डमध्ये अदानी काय करतो ते दुसऱ्याचं तेल घेऊन देतो तो तिकडे लटकून ठेवतो कारण की बोर्ड आता त्याचा मालकच आहे. आणि त्यांनी काय केलं आता स्वतःच आहे तुम्हाला म्हणून बाजारात तुम्ही गेला तर तुम्हाला फाटलंच दिसेल. दुसरं छोटे मोठे तेल दिसणार पण कमी दिसणार सगळ्यात जास्त तेल याचं दिसेल. आणि मग त्याच्या निमित्तानं 1000-1200 तेल आता 2500-3000 चाललं. सामान्य माणसाचं जगणं मुश्किल करून टाकलं. हे खूप सारे मुद्दे लोक कसं तुम्हाला संपवलं. आम्ही डिझेल पेट्रोलचं सांगितलं 30 रुपये लिटर पेट्रोल आपण ते दुसऱ्या देशाला पाठवतो 30 रुपयात. हे जे छोटे छोटे देश आहेत ना आपल्या बाजूला लागले नेपाळ आहे, भूटान आहे, श्रीलंका आहे, या देशाला आपण 30 रुपयात पडतो पेट्रोल.
आणि देशाच्या लोकांना 100 पार केलं. सेंच्युरी मिळत आहे तो सेंच्युरी मिळ हे आपल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू म्हणजे त्यांना आंदोलनजीवी म्हणतो. आता हा सेंच्युरीजीवी झाला. सांगायला तात्पर्य असं आहे की 30 रुपयाचं पेट्रोल ते म्हणतात भाजपवाले की राज्य सरकारने आपण टॅक्स कमी करावा. 10 रुपये टॅक्स आहे राज्याचा, 10 रुपये आणि 60 रुपये त्यांचा. रस्ते विकास आहे. आता आपण शेतकऱ्यांचं कायदा सांगितलं त्याच्यात शेतकऱ्यांच्या नावानं 3 रुपये वेस्ट आहे. शेतकऱ्यांना पैसे 3 रुपये पडले. मला हिशोब सांगत होतो हायस्कूलमध्ये की या योजना ज्या सुरू झाल्या डिझेल पेट्रोलच्या या वाजपेयीच्या सरकारला सुरू झाल्या रस्ते विकासाच्या नावानं, त्याच्यामध्ये 1 रुपया घेतला जातो तो एका लिटरवर डिझेल पेट्रोल. 1 रुपयाच्या वर्षभराचे 19,000 कोटी रुपये व्हायचे पूर्ण देशात. केंद्र सरकारच्या तिजोरीत जायचे. मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारपर्यंत हाताळून 2014 मध्ये यांचं सरकार आल्याबरोबर त्याचा 1 रुपयाच्या जागी 18 रुपये केले. तुमच्या मोबाईलचं कॅल्क्युलेटर काढा त्याच्यामध्ये तर 0 मावणार नाही. 18 रुपयाचे किती झाले असतील लावा हिशोब. रस्ते बनवतात त्याच्यातही भ्रष्टाचार. त्या रस्त्यामध्ये पैसे कोणाला मोदीनं पडवले पैसे कोणाचे तुमचेच आहेत ना. आता डिझेल महाग झाला तर डिझेल फक्त गाडी फक्त थांबले ना. डिझेल ट्रान्सपोर्टिंग मध्ये आलं आणि डिझेलमुळे मग महागाई वाढते. तर त्याच्यामध्ये राज्य सरकारमुळे महागाई वाढते. आता ते किती विद्वान लोक आहेत. मला सकाळी पत्रकारांनी विचारलं की राज्य सरकार हे सगळं मलिंदा करण्यासाठी बसलेलं आहे असं विरोधी पक्ष त्या 4 सांगितलं. फडणवीसचा अनुभव फार मोठा आहे मलिंदा खाण्याचा म्हणून तो हे मात्र होतो. सांगायचं तात्पर्य असं की खूप सारं सांगता येतं तुम्हाला की या पद्धतीनं देशाची आर्थिक परिस्थिती कमजोर करणं, लोकांचा पैसा लुटून त्या मूलभर लोकांना उद्योगपती रामदेव वगैरे सारख्या लोकांना जो पैसा त्यांचं कर्ज माफ करणं. बीजामध्ये ज्याने 19,000 कोटी रुपये घेऊन देशाच्या जनतेचा जो पाला तडीपार येतो, वॉन्टेड येतो, त्याचे पैसे केंद्र सरकार भरते. म्हणजे तुमच्या कामाचा पैसा ते भरतात. अशा पद्धतीचं हे चित्र या देशामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून कोविड योद्धा तर आहातच तुम्ही. तुमचा सन्मान आम्ही कोविड योद्धा म्हणून करतोच. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती राहणार आहे की योद्धा आता या दुर्बीण सरकारच्या विरोधात हा योद्धा तयार झाला पाहिजे. हे आव्हान करतोय. मला विश्वास आहे की आपल्याला माहिती आहे की कोविडमध्ये आपण काम करता कोविड योद्धाच्या हालत काय असतं ते मला माहिती आहे. त्याच्यातून रोज जातो. हे तुम्हाला सांगतो की ही सगळी व्यवस्था नाटक वाजवण्याची व्यवस्था मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण सांगत होतो की लहानपणामध्ये आपण आई काय करते की आपल्या बाळाला प्रेम करते. आईचं काळच पोरावर जास्त असतं. तर ती काय करते की आपल्या पोराला गरम जेवण द्यायला तिला फार राहते उत्सुकता. तर ते आपण सगळेजण आपण लहानपणातून गेलो होतो बाळाचं. तर आई काय करायची ते काढून बसतो तुला आता गरम पोळी बनवून देते तू मग आपण खाली बसल्यामध्ये ते थोडक्यापणा असतो. काय ताट वाजवत बसतो आपण. आई म्हणतो रे तसं नाही वाजवत ताट. नाही तर ताट वाजवलं तर काय येतं आता यानं देशाला ताटं वाजवायला लावते. मग आता काय झालं आणली काही अवस्था. बस त्याला तात्पर्य असं आहे की चॅनलवाल्यांनी माझं माध्यमालाही सांगायचं आहे की खरं वास्तविकता जर दाखवारी बाबा नाही तर झालं आता आपण संपलं. नाही तर यांनी केली वाट लावली. तुमचा दोष आहे, तुमच्या मालकाचा दोष आहे. कारण की त्यामुळे वास्तविकता दाखवा. मी जिथे गेलो तिथे गंडोगं लोक राहतात.
ते सोबळावरचं काय झालं? आता मी सांगितलं सोबळ झालं बोलणं, आता सोबळ किती बोलू? आमचं बळ वाढलंच आहे, त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतच आहे. पण दुसऱ्यांना एवढा त्रास देऊ नका. त्याला त्रास द्यायचा त्याला द्या ना, जो शेतकरी विरोधी आहे, जो बेरोजगारांच्या विरोधात आहे, जो गरिबांच्या विरोधात आहे, त्यांच्या विरोधात आता मोहीम उघडण्याची गरज आहे. काँग्रेसचं सोपट राहणारच आहे. आपल्याला लक्षात असेल की इंदिरा गांधी जेव्हा काँग्रेस जेव्हा या देशात आलं, इंदिरा गांधी स्वबळावर निवडणुका लढली आणि इंदिरा गांधींच्या मागे पूर्ण देश उभा झाला आणि पुन्हा एक हाती सत्ता इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये घेतली. तीच वेळ आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. आपण तर फक्त महाराष्ट्राचं बोलतोय, तीच वेळ पूर्ण देशामध्ये झालेली आहे. आणि म्हणून माझंही आता माध्यमाच्या आमच्या मित्रांना विनंती राहणार आहे की आता सामोरं झालं की दंडा हा तुम्ही जवळ नको विचारा, यांचंच विचारा मला. मी त्याच्याबद्दल तुम्हाला खूप सारी माहिती दिली, मला खूप मोठी माहिती आहे. त्यामुळे माध्यमांनाही विनंती राहणार माझी. आणि तुला जाता तुम्ही एक चांगला कार्यक्रम इथं घेतला. कर्तृत्वान, हिंमतवान या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करता. त्याबद्दल तुमचा मनापासून आणि तुमचाही मनापासून मी धन्यवाद देतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द बोलतो. सर्वांना विनंती की तुम्ही बसून घ्यावं. आता ज्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ हे उपस्थित झालेले आहेत, अशा या कोविड योद्ध्यांचा सन्मानाची ही वेळ आहे. मी सर्व कोविड योद्ध्यांचे नावं घेईन. तसं तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते हे कोविड योद्धेच आहे. नानाभाऊ, आपण जो काही आदेश दिला की या कोरोनाच्या काळामध्ये जनतेला एक मदत केंद्र प्रत्येकाने उभारलं पाहिजे, त्यानुसार जिल्हा अध्यक्ष संदीप भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे मदत केंद्र उभे राहिले व हे जे जिल्हा कार्यकर्ते आहेत हे 24 तास तिथं जनतेची मदत करण्यासाठी उपलब्ध होते. त्यानुसार या सर्व कोविड योद्ध्यांचा मी सन्मान करण्यासाठी एकेकाला नावं घेऊन मी बोलवतो. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाकीर बागवान, दीपक सोनवणे, राहुल भालेराव, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, श्याम तायडे यांनी पटापटा येऊन आपलं सन्मान पत्र हे नानाभाऊंच्या हस्ते स्वीकारावं. त्याच पद्धतीने मनोहर खानजी, सचिन सोमवंशीजी, सुलोचनाताई वाघ, हितेश पाटील, प्रतिभाताई मोरे, डॉक्टर जगदीश पाटील, विवेक नरवाडे